कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची रात्री विशेष स्वच्छता मोहीम। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रस्ते स्वच्छतेसाठी रात्रीच्या वेळी विशेष मोहीम सुरू केली आहे। रात्री 10 वाजल्यापासून पहाटे 3 वाजेपर्यंत पॉवर स्वीपिंग मशीन आणि 200 कर्मचारी रस्त्यावर उतरून स्वच्छता करत आहेत। धूळ प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा अभ्यास गेल्या महिनाभरापासून राबवला जात आहे। मुंबईसह अन्य शहरांमध्ये धूळ प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेऊन उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर आणि राज्य सरकारच्या निर्देशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रस्ते स्वच्छतेचा विशेष अभ्यास सुरू केला आहे। या मोहिमेत दिवसा गाड्यांची गर्दी असल्याने रात्री वेळेत रस्त्यांची स्वच्छता केली जात आहे। रात्री स्वच्छता करून रस्त्याच्या कोपऱ्यांवर साचलेला कचरा ठेवला जातो। सकाळी नियमित सफाई गाड्यांद्वारे तो कचरा उचलला जातो। महानगरपालिकेची ही योजना नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची असून रस्त्यावरील धूळ प्रदूषण कमी करण्यासाठी सकारात्मक पाऊल ठरत आहे। कल्याण डोंबिवली महानगरपालिकातर्फे गेल्या महिन्याभरापासून आम्ही रोज रात्री 10 ते पहाटे 3 पर्यंत 4 पॉवर स्वीपिंग मशीन्स तसेच 200 कर्मचारी यांच्या सहाय्याने पूर्ण शहरामध्ये आम्ही रोडची साफसफाई चालू आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून मुंबई आणि MMR रिजनमध्ये धुळीच्या प्रदूषणाबाबत कोर्टात केस चालू आहे आणि सगळ्याच गोष्टी आहेत। तर त्या अनुषंगाने आम्ही हे जे प्रदूषण आहे हे कसं कमी करता येईल यासाठी गेल्या महिन्याभरापासून रात्रीतनं आम्ही रोडची साफसफाई करतो आहे। आम्ही पॉवर स्वीपिंग मशीन्स घेतल्या आहेत 4, तसेच त्या पॉवर स्वीपिंग मशीनच्या मागे आम्ही 50 लोकांची टीम ठेवून रोड हे कसं डीप क्लीन करता येईल याचं आम्ही नियोजन करतो आहे आणि गेल्या महिन्याभरापासून आम्ही हे काम करतो आहे। आता प्लॅनिंग हे आहे की रात्रीतनं डीप क्लीन करायचं आहे आणि सकाळी जेव्हा महानगरपालिकेचे सफाई कर्मचारी येतील तर जो काही कचरा पडलेला असेल तेवढंच तो उचलण्याचं त्यांचं हे होईल। डीप क्लीन करण्याचं जे उद्दिष्ट आहे ते आम्ही रात्रीतनं करतो आहे।